हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन ही जी काही प्रोसेस आहे, ओके, ज्याच्यापासून काय डेव्हलप केलं जाणार आहे, हायब्रिड्स डेव्हलप केले जाणार आहेत किंवा हायब्रिड व्हरायटीज डेव्हलप केले जाणार आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज आपल्याला पाहायच्या आहेत. मग आयोगाने तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्यामध्ये काय आहे, टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन, ज्याच्यामध्ये आपलं बरंचसं कन्फ्युजन आहे. ओके, जे काही आत्तापर्यंत आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये इंटरस्पेसिफिक, इंटरव्हरायटल, ओके, त्याच्यानंतर काय आहे इंट्रास्पेसिफिक, इंट्राजेनरिक. ओके, त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आजच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यामधले जे काही टाईप्स आहेत, आता जे काही नॉर्मल क्रॉसिंग केलं जातं ते कशामध्ये केलं जातं, की ज्या काही 2 व्हरायटीज आहेत, ओके, जसं की गव्हाच्या 2 व्हरायटी घेतल्या त्याच्यामध्ये क्रॉसिंग केलं जातं, ते म्हणजे काय आहे नॉर्मल फर्टाईल क्रॉसिंग आहे. ओके, बट जसं जसं तुम्ही काय आहे मागे स्पेसिसमध्ये जाल, जिनसमध्ये जाल, जसं जसं त्याच्यामध्ये क्रॉसेस करत जाल तिथं काय आहे त्याला डिस्टंट हायब्रिडायझेशन म्हटलं जातं. ओके, मग त्याच्यावरती 2024ला क्वेश्चन आहे आयोगाने विचारलेला, डिस्टंट हायब्रिडायझेशन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अचिव्हमेंट्स आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या लेक्चरच्या आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये बाकीचे जे काही क्रॉसेस आहेत डिस्टन्स हायब्रिडायझेशनमध्ये, ओके, जे काही तुम्ही ऐकले असतील, सिंगल क्रॉस ऐकला असेल, डबल क्रॉस ऐकला असेल, त्याच्यानंतर 3 वे क्रॉस ऐकला असेल, पॉलीक्रॉस ऐकला असेल, मल्टी क्रॉस ऐकला असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा फुल्ली फर्टाईल म्हणजे काय, फुल्ली स्टराईल म्हणजे काय, ओके, पार्शियली फर्टाईल, पार्शियली स्टराईल, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपला जो सिलेबसचा टॉपिक आहे इंट्रास्पेसिफिक अँड इंट्रा जेनरिक, ओके, तो जो टॉपिक आहे तो आपला आजचा लेक्चरचा टॉपिक आहे, रोल ऑफ इंटरस्पेसिफिक अँड इंटर जेनरिक जो टॉपिक आहे सिलेबसमधला तो आपल्याला पाहायचा आहे. ओके, मग हायब्रिडायझेशनची डेफिनेशन, हायब्रिडायझेशनच्या डेफिनेशनमध्ये काय सांगू शकता, काय ऑनलाईनवाले कशाचा क्रॉस आहे याच्यामध्ये, काय हायब्रिडायझेशनमध्ये काय कशाचा क्रॉस केला जातोय, ओके, प्रोसेस आहे हायब्रिडायझेशन एक, सांगा. हेट्रोझायगस, या क्रॉस ऑफ 2 पॅरेंट्स, मग त्याच्यामध्ये सिमिलर, डिसिमिलर, डिसिमिलर, ओके, त्याचे जे काही जिनोटाइप्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जो काही क्रॉस केला जातो, ओके, ते म्हणजे काय आहे तुमचं हायब्रिडायझेशन आहे. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा द मीटिंग और क्रॉसिंग बिटवीन 2 क्या है प्लांट्स और लाइन्स, क्रॉसिंग बिटवीन, क्रॉसिंग किंवा मीटिंग आहे कशामध्ये 2 प्लांट्स और अ लाइन ऑफ डिसिमिलर, ऑफ क्या है डिसिमिलर जीनोटाइप, ओके, डिसिमिलर जीनोटाइप नोन ॲज काय आहे हायब्रिडायझेशन. ओके, मग हायब्रिडायझेशनमुळे काय होणार आहे, नॉर्मल आपलं ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आहे टू प्रिव्हेंट, काय आहे टू प्रिव्हेंट सेल्फ काय आहे पॉलिनेशन अँड काय आहे अवॉइड, सॉरी प्रमोट काय आहे क्रॉस पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशनला हे काय करणार आहे प्रमोट करणार आहे आणि सेल्फ पॉलिनेशनला काय आहे हे अवॉइड करणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये तर हायब्रिडायझेशनमध्ये. ओके, मग आता ह्याची काही ज्यावेळेस तुम्ही मीटिंग घडवून आणताय किंवा क्रॉस घडवून आणताय कशामध्ये 2 प्लांट्समध्ये किंवा 2 जिनोटाईपमध्ये, त्याला काय म्हटलं जातं तर हायब्रिडायझेशन म्हटलं जातं. ओके, आणि ह्याच्यामधून जे काही आता 2 याचा क्रॉस केल्यानंतर काय तयार होणार आहे, एकतर त्याची प्रोजेनी तयार होईल किंवा सीड तयार होईल. जे काही सीड तयार होतं किंवा प्रोजेनी तयार होती त्याला काय म्हटलं जातं हायब्रिड म्हटलं जातं किंवा F1 म्हटलं जातं किंवा काय आहे त्याच्यामध्ये फिलियल जनरेशन 1 जे आहे ते म्हटलं जातं. ओके, मग त्याच्यामध्ये लिहा नेक्स्ट, याच्यामध्ये काय आहे सीड्स ॲज वेल ॲज प्रोजेनी, सीड्स ॲज वेल ॲज progenies develop from hybridization known as क्या है hybrid or F1, क्या आहे त्याला hybrid or F1 म्हटलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर मग वेगळी डेफिनेशन आहे कशाची हायब्रिड व्हरायटीची. ओके, हे जे काही सीड आहे किंवा प्रोजेनी आहे
जे काही हायब्रिडायझेशनमधून तयार झालेली आहे त्याला काय म्हटलं जातं, हायब्रिड किंवा F1. आता हे जी काही F1 पॉप्युलेशन आहे, F1 पॉप्युलेशन used for commercial cultivation is known as hybrid variety. ओके, जे काही कमर्शियल कल्टिवेशनसाठी यूज केली जाते तिला काय म्हटलं जातं, हायब्रिड व्हरायटी म्हटलं जातं. ओके, या सगळ्या डेफिनेशन आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि हायब्रिड व्हरायटी कशासाठी डेव्हलप केले जातात, तर त्याचं एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी. कशाचं एक्सप्लॉयटेशन करायचं आहे, तर जे काल आपण डेव्हलप केलं होतं काय, हेट्रॉसिस किंवा हायब्रिड विगर. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, यील्ड आहे, त्याच्यानंतर रेजिस्टन्स आहे, बाकीच्या ज्या काही सगळ्या आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या होत्या, ज्या काही पॉलिजेनिक कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा ट्रेट आहेत, त्या सगळ्यांचं काय आहे, एक्सप्लॉयटेशन आहे. ओके, मग ते एक सेंटेन्स लिहा हायब्रिड व्हरायटीच्या खाली. द हायब्रिड व्हरायटीज आर डेव्हलप, द हायब्रिड व्हरायटीज आर डेव्हलप to exploit the heterosis or hybrid vigor, heterosis or hybrid vigor. ओके ओके, त्याच्यानंतर मग काय आहे, टाइप्स ऑफ हायब्रिड जे आहेत ते आपल्याला पाहिजे. ओके, काय आहे दुसरा टॉपिक आपला, टाइप्स ऑफ हायब्रिड. ओके, त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. पहिला टाईप जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, कोणता येतो, एखादा सांगू शकता, काय आहे, इंट्रा स्पेसिफिक हायब्रिड. आणि दुसरा येतो डिस्टंट हायब्रिड. ओके, इंट्रास्पेसिफिक अँड डिस्टंट हायब्रिड हे 2 टाईप आहेत. ओके, हां, स्पेसीज सेल पॉलिनेटेड आहे, पण मग त्याजवळ काही 2 स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणला ना आपण त्याच्यामध्ये, दोन्हीमध्ये. त्याच्यामधले जे काही काय म्हटलेलं आहे, हेटेरोझायगस, थोडेसे डिसिमिलर आलेल्स असतील एकाच व्हरायटीमध्ये. ओके, त्यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणला. डिसिमिलर जिनोटाईप असेल कशामुळे, तर त्याच्यामधले आलील्स थोडेफार वेगळे असू शकतात. काय काय, हां, सेम स्पेसीज म्हणू शकता, सेम त्याच्यामध्ये. आणि जी काही व्हरायटी आहे, व्हरायटीमध्ये वेगवेगळे काय आहेत, जे इंटर व्हरायटीला, आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसे त्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, त्याच्यामध्ये. ओके, जे काही ह्या गोष्टी आहेत हे 2 क्रॉसेस आहेत. ओके, आता आपण सिस्टम समजून घेऊया. जी काही अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते कशामध्ये डिवाइड केले जातात, 6 किंगडममध्ये डिवाइड केले जातात. ओके, काय आहेत, 6 किंगडममध्ये, काय 5 किंगडममध्ये त्यांना डिवाइड केलं जाते. कोणते कोणते, हां, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमालिया. MPSC प्रिलिम क्वेश्चन आहे त्याच्यावरती खूप सारे म्हणजे भरपूर सारे क्वेश्चन आहेत, हे पाठ करून घ्या. ओके, काय आहे, MPFPA. ओके, त्या तिन्ही. मग याच्यामधलं काय आहे, आपल्याला ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे, तर प्लांटी किंगडम जो आहे तो आपल्याला ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये येतात. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं जे काही ऑर्डर असतात, ओके, त्याच्यामध्ये जे काही किंगडम, ओके, किंगडम, त्याच्यामध्ये नंतर काय येतो, फायलम. ओके, फायलम नंतर काय असते, जे काही गोष्टी शिकला असाल, फायलम, ऑर्डर, फॅमिली, असं काहीतरी. हां, काय येतं, किंगडम, सब फायलम, सब फायलम नंतर मेजर,
ज्या आहेत, जसं की आपण बॅकला निघालो, व्हरायटीच्या अगोदर काय असते, त्याची स्पेसीज असते, स्पेसीजच्या अगोदर जिनस असतो, जिनसच्या अगोदर फॅमिली असते, फॅमिलीच्या अगोदर ऑर्डरच्या आधी आता इथं तो क्लास असतो. ओके, त्याच्यानंतर काय आहे, ऑर्डर आहे. ओके, त्याच्यानंतर फॅमिली. ओके, फॅमिलीनंतर जिनस नंतर स्पेसीज. ओके, आणि लास्टला काय असते, आपली जे काही आपण व्हरायटी ग्रो करतोय ती. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसीज अँड व्हरायटी. ओके, याच्यावरती सगळं क्लिअर होणार आहे. जे हायब्रिडायझेशन आहे ना, इथं संपला टॉपिक. तो संपला म्हणजे की या टॉपिकवरती आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. ओके, मग याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटर आणि दोन शब्द येणार आहेत, इंटर म्हणजे काय, डिफरंट. ओके, किंवा बिटवीन. ओके, इंटर म्हणजे काय आहे तर डिफरंट और बिटवीन. आणि इंट्रा म्हणजे काय आहे, सेम. इंट्राचा अर्थ काय आहे, सेम किंवा विदिन. ओके, त्या दोन्ही गोष्टी. मग आता आपल्याला काय आहे, वेगवेगळे टाईप्स पाहिजेत. त्याच्यामध्ये आता काय आहे, जे नॉर्मल हायब्रिडायझेशन करतो आपण, जे काही त्याला क्लोज हायब्रिडायझेशन म्हटलं. आता क्लोज हायब्रिडायझेशन होणार आहे कोणत्या ह्याच्यामध्ये होईल, या सगळ्या ह्याच्यामध्ये. कशामध्ये वाटतं की तुम्हाला, याच्यामध्ये क्लोज हायब्रिडायझेशन आहे. याच्यामधून काय आहे, नॉर्मल आहे आता इथपासून पुढं, ज्याच्यामधून काय आहे हायली, म्हणजे लगेच तुम्ही सांगू शकता की बाबा क्लोज हायब्रिडायझेशन म्हणजे काय आहे, नॉर्मल स्पेसीस तयार होतात. नॉर्मल स्पेसीस किंवा व्हरायटी तयार होतात म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये क्लोजली काय आहे, जर हायब्रिडायझेशन झालं तर त्याच्यापासून काय आहे, ऑलवेज फर्टाईल तयार होतं. मग ऑलवेज फर्टाईल कोणत्या ह्याच्यामध्ये तयार होतं, तर जो व्हरायटी जर तुम्ही क्रॉस केल्या तर त्याच्यामधून काय आहे, ऑलवेज फर्टाईल जे आहे ते तयार होतं. ओके, मग त्याच्यामधला आपण पाहूया पहिला, इंट्रा स्पेसिफिक. ओके, काय आहे, इंट्रा स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ओके, इंट्रा स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ओके, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, किंवा दुसरं नाव आहे त्याला काय, इंटर व्हरायटल हायब्रिडायझेशन. ओके, आता दोन गोष्टी, इंटरचा अर्थ काय बघितला आपण, डिफरंट इंटरचा. आणि व्हरायटल म्हणजे काय, व्हरायटी. ओके, दोन व्हरायटींमधले क्रॉस, डिफरंट व्हरायटींमध्ये जर क्रॉस केले तर त्याला काय म्हणणार तुम्ही, इंटर व्हरायटल क्रॉसेस म्हणणार आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय आहे, A × B क्रॉस, त्याच्यापासून काय आहे F1 तयार झालं. जसं की काय आहे, एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं झालं वीटमध्ये. ओके, याच्यामध्ये काय आहे, वीटच्या दोन व्हरायटी काय आहे, कल्याण सोना × काय आहे, लोकवन. याच्यापासून काय आहे, जे F1 तयार झालेलं आहे ते काय असणार आहे, ऑलवेज फर्टाईल तयार होतं. काय असते, ऑलवेज फर्टाईल असतं. ओके, मग आता काय आहे, ज्यावेळेस काय आहे, इंटर व्हरायटल म्हणजे काय आहे, आता कल्याण सोना आणि काय आहे, लोकवन, ह्याच्या दोन व्हरायटी आहेत. जे कशाच्या व्हरायटी आहेत, वीटच्या व्हरायटी आहेत. जो काही नॉर्मल वीट आहे, ट्रिटिकम काय आहे, ॲस्टिवम. ओके, या दोन्हीमधला क्रॉस आहे तो ट्रिटिकम ॲस्टिवम. फक्त काय आहे, व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये काय आहे, जी काही स्पेसीज आहे कोणती, ॲस्टिवम, ही काय आहे, सेम आहे. ओके, ट्रिटिकम ॲस्टिवम × काय आहे, ट्रिटिकम ॲस्टिवम. त्या दोन्ही गोष्टी आहेत, त्याच्यापासून काय आहे, ऑलवेज फर्टाईल तयार झालेला आहे. म्हणजे काय आहे, ही जी काही व्हरायटी आहे याच्यामध्ये काय आहे, दोन वेगवेगळ्या व्हरायटी घेतल्या आपण, A × B. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, याच्या जर मागं आलो तर याच्या स्पेसीज काय आहेत, सेम आहेत. ओके, दोन व्हरायटी वेगवेगळ्या आहेत म्हणून काय म्हटलेलं आहे, इंटर डिफरंट व्हरायटी. ओके, म्हणून नाव काय आहे, इंटर व्हरायटल क्रॉस आहे. आणि यालाच दुसरं नाव काय येणार आहे, याच्या स्पेसीस सेम आहेत त्याच्यामुळे काय आहे, इंट्रा स्पेसिफिक म्हटलेलं आहे. ओके, दोन सेम स्पेसीज आणि दोन वेगळ्या व्हरायटी, त्याच्यामुळे काय आहे, एकाच याला दोन नावं देण्यात आलेली आहे, इंट्रा स्पेसिफिक. कशामुळे, इंट्रा सेम आणि स्पेसिफिक म्हणजे काय आहे, स्पेसीज. ओके, या दोन्ही गोष्टी आहेत, याच्यामुळे काय आहे, इंट्रा स्पेसिफिक किंवा इंटर व्हरायटल असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, हे झालं काय आहे, क्लोज हायब्रिडायझेशनमध्ये. आता दुसरा टाईप काय होता आपला, इंट्रा स्पेसिफिक हायब्रिडायझेशन झाल्यानंतर बी जो येतो त्याच्यामध्ये काय येतं, डिस्टंट
हायब्रिडायझेशन. ओके, डिस्टंट हायब्रिडायझेशन. डिस्टंट हायब्रिडायझेशनमध्ये काय येणार आहे? ओके, डिस्टंट हायब्रिडायझेशन. मग त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे डिस्टंट हायब्रिडायझेशनचा. काय आहे त्याच्यामध्ये आता दोन वेगवेगळ्या काय आहेत स्पेसीज आपल्याला एकत्र आणायच्यात. म्हणजे काय नाव असू शकतं त्याचं? इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. ओके, इंटर स्पेसिफिक. इंटर म्हणजे काय आहे? डिफरंट, आणि स्पेसिफिक म्हणजे काय आहे? स्पेसीज. ओके, दोन वेगवेगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या एकत्र आणलेल्या आहेत आपण. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे जर आपण बघितलं आता काय आहे दोन वेगवेगळ्या काय आहे त्याच्यामध्ये इथं जर बघितलं या दोन वेगवेगळ्या काय आहेत स्पेसीज आहेत. ओके, बट याचा जर मागे गेलो आपण तर काय आहे जीनस सेम आहे म्हणून काय म्हणावं लागेल याला? इंटर स्पेसिफिक. दोन वेगवेगळ्या स्पेसीज बट सेम जीनस मुळे काय आहे इंट्रा जेनरिक. ओके, त्याला दुसरं नाव काय आहे? इंट्रा जेनरिक हायब्रिडायझेशन. ओके, इंट्रा म्हणजे काय आहे? सेम आहे. जेनरिक म्हणजे काय आहे? तर जीनस आहे. ओके, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. ओके, मग इथं काय येणार आहे? एक्झाम्पल जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये काय आहे? ट्रिटिकम एस्टिवम इंटू काय आहे त्याच्यामध्ये? ट्रिटिकम ड्युरम. ओके, ट्रिटिकम एस्टिवम इंटू ट्रिटिकम ड्युरम या दोन्हीमधला क्रॉस जो आहे तो. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं जे काही स्पेसीज आहेत दोन वेगवेगळ्या त्याच्यामध्ये काय आहे याच्यापासून काय तयार झालेला आहे? आपला हेक्झाप्लॉइड व्हीट जो आहे जो की आपण ट्रिटिकम एस्टिवम पाहिलेला आहे मागे तो याच्यापासून काय आहे डेव्हलप होत गेलेला आहे. पुढे जाऊन त्याचे जे काही मेन आपला हेक्झाप्लॉइड व्हीट जो आहे तो तयार झालेला आहे. ओके, ते जे आहे ते नॉर्मल क्रॉसिंगमध्ये सॉरी हेक्झाप्लॉइड व्हीट हा आहे आपला याच्यामधला. हेक्झाप्लॉइड व्हीट आणि इकडं जो आहे तो जो आहे जी काही स्पेसीज आहे ड्युरमची ती डिप्लॉइडमधली येते. ओके, या दोन्हीमध्ये. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रॉस करताय ओके या दोन्हीचा कशाचा? ट्रिटिकम एस्टिवम आणि ट्रिटिकम ड्युरम याच्यामधला जो काही क्रॉस आहे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? इंटर स्पेसिफिक किंवा इंटर जेनरिक क्रॉस म्हणणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे तिसरा किंवा बी जो डिस्टंट हायब्रिडायझेशन आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला. काय आहे त्याच्यामध्ये? इंटर जेनरिक हायब्रिडायझेशन. ओके, इंटर म्हणजे काय? तर डिफरंट, आणि जेनरिक म्हणजे काय आहे? जीनस. ओके, डिफरंट जीनसमधला जो क्रॉस आहे त्याला काय म्हटलं जाईल? इंटर जेनरिक हायब्रिडायझेशन. ओके, मग ह्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल येईल? ट्रिटिकेल जे काय आहे व्हीट आणि राई या दोन्हींचा क्रॉस आहे. ओके, एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये? ट्रिटिकेल व्हीट इंटू काय आहे? राई. ओके, व्हीट काय आहे? ट्रिटिकम एस्टिवम आहे इंटू काय आहे? सिकेल सिरियल. ओके, याच्यामध्ये आणि याच्यापासून जो काही F1 डेव्हलप झालेला आहे तो काय आहे? ट्रिटिकेल. ओके, हे काय आहे? फर्स्ट मॅनमेड हायब्रिड जे आहे ते याच्यापासून डेव्हलप झालेलं आहे. काय आहे हे? फर्स्ट मॅन मेड हायब्रिड. कोणी डेव्हलप केलेलं आहे? बाय रिम्पू. ओके, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ट्रिटिकेल. ओके, मग आता याला दुसरं नाव काय? याच्यामध्ये दोन काय आहे वेगवेगळे जीनस एकत्र आले म्हणजे काय म्हटलो आपण त्याला? इंटर जेनरिक. आता फॅमिली सेम आहे त्याची. ओके, म्हणून इंट्रा फॅमिलिक नाव नाही आहे त्याला. ओके, एकच नाव आहे त्याच्यामध्ये काय आहे? इंटर
जेनरिक फॅमिलीमध्ये अजून कुठेही क्रॉस झालेला नाही आहे. तिथं जर गेला जनरली याच्यामध्ये ज्यावेळेस जिनसमध्येच तुम्ही क्रॉस करता त्यावेळेसच त्याच्यामधून एकच आत्तापर्यंत काय आहे चांगला क्रॉस भेटलेला आहे, तो म्हणजे ट्रिटिकल. बट बाकीचे जे काही पोमॅटो तयार झाले त्याच्यानंतर काय आहे आपलं रॅफेनोब्रासिका तयार झालं, ते उलटे तयार झालेले आहे. जे की पाहिजे होतं जे रॅडिश काय पाहिजे होता रूटला पाहिजे होता आणि कॅबेज वरती पाहिजे होता, त्याच्यामध्ये रूटला कॅबेज तयार झाला आणि वरती शूटला काय आहे रॅडिश तयार झालेला आहे रॅफेनोब्रासिकामध्ये, आणि पोमॅटोमध्ये पण त्याच गोष्टी झालेल्या आहेत. ओके, त्याच्यामुळे काय आहे तिथं जे काही क्रॉसेस होतात त्याच्यामध्ये हायली चान्सेस आहेत की ते स्टराईल किंवा जे काही डिसऑर्डर त्याच्यामध्ये डेव्हलप होण्याच्या. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं आपण याच्यामध्ये की वेगवेगळे जे काही क्रॉसेस आहेत त्याच्यानुसार जर सांगायचं झालं तर इथं नाव काय आहे इंटर व्हरायटल, त्यालाच दुसरं नाव काय आहे इंट्रा स्पेसिफिक. ओके, कारण की दोन सेम स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आहे इथं जर बघितलं तर इंटर स्पेसिफिक. ओके, आणि त्याला सेम नाव काय असेल जिनस काय असणार आहे सेम असल्यामुळे इंट्रा जेनरिक. ओके, त्याच्यानंतर इथं काय आहे इंटर जेनरिक. ओके, या गोष्टी आहेत कशामध्ये तर हायब्रिडायझेशनमध्ये. ओके, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊन देऊ नका. हा एवढं जर लक्षात ठेवलं ना तुम्ही फायलम क्लास ऑर्डर फॅमिली किंवा हे सुद्धा जाऊ द्या जे काही आपल्याला नॉर्मली लक्षात राहतं फॅमिली स्पेसिस जिनस आणि व्हरायटी. ओके, तिथपासून लिहा बॅकला या आणि त्याची नावं लिहून द्या. जर कन्फ्युजन होत असेल पाठ करण्यामध्ये वगैरे तर सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरून काय आहे तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतील. ओके, मग